नमस्कार मित्रांनो, आता आपला महिपतगड सर करून झालेला आहे। आता आपण चाललो आहोत सुमारगडच्या दिशेने। आपल्यासोबत आज आहे खुशी, राखी, आशुतोष, आशुतोष, भारती, आमिर, विनय, अंकित, प्रसाद, कोण, स्वप्नील, अनिरुद्ध, आणि इकडे आहेत आपले प्रसाद पाटील आणि हे निकुम। कुठं गेले? आपली ओळख झाली आहे ना। असा या काका, असा या, उजेड तिकडून आहे। हे आहेत राया धनगर काका। फक्त तुमची वाडीचीच भरपूर हे झालेत, यूट्यूबला व्हिडिओ आहेत, माहिती दिले, पण तुमची भेट कोणासोबत झालेली नाहीये। ती भेट आज आपल्यासोबत झाली। नाही, ते लई लोकांचे समज माझी झाली, पण फोटोच काढून नेले। अच्छा, हो। पण आजपर्यंत आम्ही जेवढ्या व्हिडिओ बघितल्या तर त्याच्यामध्ये फक्त तुमची वाडी जी आहे, घर आणि गोठा गायांचा, तोच दाखवतात, पण तुमच्या व्हिडिओ वगैरे कुठं आजपर्यंत नाहीये। पुस्तकात म्हणतात नाव, पुस्तकात नाव आहे तुमचं, पण याच्यामध्ये व्हिडिओमध्ये नाहीये। नाही, ते आता तुम्ही करीत नाही तिकडे आता। ना आता हे काय, हे तुमचं केलं, आता तुमची भेट झाली, आमचं भाग्य आहे। ठीक आहे काका। येतात नाही, विचारतात, तेवढी पुस्तकात नाव आहे ते राया धनगर, तुम्हीच काय विचारतात। ठीक आहे, मी आता तुमचा व्हिडिओ पण टाकतो। ठीक आहे, ओके। सुमारगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गिरदुर्ग प्रकारातील एक किल्ला असून त्याची उंची 3064 इतकी आहे। खेड तालुक्याच्या पूर्वेस महाबळेश्वर कोयना डोंगर रांग पसरलेली आहे। या डोंगर रांगेपासून सुटावलेल्या समांतर डोंगर रांगेत रसाळगड, सुमारगड व महिपतगड हे 3 किल्ले आहेत। यात सुमारगडाची उंची महिपतगडापेक्षा कमी तर रसाळगडापेक्षा जास्त आहे। हे किल्ले एकमेकांजवळ असल्यामुळे अनेक ट्रेकर्स रसाळगड, सुमारगड, महिपतगड असा ट्रेक करतात किंवा महिपतगड, सुमारगड, रसाळगड असाही ट्रेक करतात। सुमारगडावर महिपतगड आणि रसाळगड या दोन्ही बाजूने जाता येते। महिपतगडाच्या बाजूने जाताना गुरुखिंड लागते। या खिंड्याच्या डाव्या बाजूने वर चढून सुमारगडाकडे जाता येते। वर चढून जेव्हा आपण गडाच्या कड्यापाशी पोहोचतो तेव्हा वरच्या उजव्या बाजूला एक बुरुज दिसतो। या बुरुजावर आपल्याला जाता येत नाही। सुमारगडाला सगळ्या बाजूने कड्या असल्याने नैसर्गिक संरक्षण लाभले आहे। गुरुखिंडीच्या डाव्या बाजूने वर येऊन अशाच एका कड्याच्या बाजूने जाणाऱ्या अरुंद वाटेपाशी पोहोचतो। वाट अतिशय अरुंद व बाजूला खोल दरी असल्याने हा टप्पा खूप जपून पार करावा लागतो। या वाटेने जाताना उजव्या बाजूच्या कड्याखाली एकमेकांपासून थोड्या अंतरावर 2 भुयारी टाके लागतात। येथून थोडं पुढं गेल्यावर उजव्या हाताला गडाच्या एका टोकाला असलेल्या शिडीपाशी पोहोचतो। पूर्वी शिडी नसल्याने वर असलेल्या एका झाडाला दोरी बांधून वर जावं लागत असे, परंतु गावकऱ्यांनी एका ट्रेकिंग ग्रुपच्या मदतीने शिडी लावल्याने हा मार्ग अतिशय सुकर झाला आहे। शिडीवरून वर चढल्यावर 8 ते 10 पायऱ्या आहेत। पायऱ्यांनी वर चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक गुहा आहे, त्यात एक सतीशिळा ठेवलेली आहे। ती पाहून परत थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला अजून एक गुहा लागते, त्यात दगडात कोरलेली 2 शिवलिंग आहेत। ती पाहून अजून काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण किल्ल्यावर प्रवेश होतो। हा सर्व टप्पा अरुंद अशा कातळकड्यातून जात असल्याने जपून जावे लागते।
फ्रीजपेक्षा एकदम थंड आणि प्यायला पण खूप स्वादिष्ट. खूप छान चव आहे. सूप हे नूडल्स. यस, नूडल्स या ठिकाणी बघू शकता. भारती मॅम, नितीन सर, खुसखुशीत पापड. आपण जाऊ नंतर सिरीज मध्ये बसू ना. मग काय आलं आपण एकदा विनय बदलायला माहिती का. ना प्लेट दे ना ती. काय करू ह्याला दे ना घडी करू. बघा रे कुक कोण कोण दिसायला पाहिजेत. सपोर्टिंग स्टाफ कोणी नाहीये खूप, मी आणि नितीन सोडून. हे सगळे फक्त शो शाही. आला होता कोण आहे बघ आता. हलवायला आले. सोड 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 सोड. जरा मजा तो बघ. तू पकडला का नाही. चायनीज कर स्लो मोशन. ही आमची मधुरा मी आणलेला आणि आम्ही आता याच्यात टाकणार आहोत शाही लोकांसाठी शाही लोकांसाठी शाही बिर्याणी मसाला. डीमार्ट मधून मी आणलेला आहे. तुझा पण इंटरव्ह्यू होऊन जाऊ दे. डीमार्ट मधून मी आणलेला आहे तो शाही बिर्याणीचा मसाला. बनवतो तो
तुम्ही तुमचे 2 शब्द होऊन जाऊ द्या. ते हलवताय. आम्ही हलवतो. ते हलवताय. हलवाई. थांब. मॅगी बघू मॅगी दाखवा. ओके. गुड मॉर्निंग प्रसाद. गुड मॉर्निंग बाबू. गुड मॉर्निंग आमिर. व्हिडिओ कॉल केला. भारती. बाय. या मॅगी खायला. गरम मॅगी. प्रवीण. 50 रुपये. विहान. 50 रुपये गुड दिले. मॉर्निंग. मॅगीला पण 50 स्वप्नील. रुपये द्या. तुझं पण काय ए काय ते खुशी. गुड मॉर्निंग. केलं सुरू. आम्ही पण ट्रेकला येतो, आम्हाला काय कळत नाही का तेवढं. थोडीशी गाडी गेली बसून बसून तिथं थांबेल ना. ए, द्या, परत. भरपूर आहे मॅगी. बटर पाहिजे मॅगी मध्ये. कशाचे होते रे? होते मटर पांढरे काबुळे जाणे होते. दोघं घेताय का? काबुळे जाणे होते. चांगली आहे. छोले भटुरे मस्त कोऑपरेट केलेले आहेत सगळ्यांनी. काल काय म्हणतात मदत पण केलेली आहे, कामं पण व्यवस्थित केली. व्यवस्थित केलेली आहेत. कचरा इथे का टाकलेला आहे तो जाळायला खाली ठेवायला पाहिजे चुलीजवळ. तर त्याच्यामुळे आपलं सगळं छान झाल्यामुळे आपण इन टाइम उठलेलो आहोत. फक्त आता पाऊण तास दिले आहे, तो पाऊण तास भरून काढायचाच आहे. चलो बॅग घ्या निघा. चलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा आपला दुसरा दिवस. आता आपण सुमारगडाकडनं निघालो आहोत. आता रसाळगडाकडे जाण्यासाठी प्रस्थान करत आहोत. तर चला लवकरच भेटूयात रसाळगडावर. मित्रांनो सुमारगडावरनं आपण खिंडीच्या मार्गे न जाता आपण सुमारगडाची जी शिडी आहे ती शिडी उतरून उजव्या हाताला आपण यावे. उजव्या हाताला जर आपण आलात तर ही वरती शिडी दिसत असेल. ह्या शिडी मार्गे आपण जर रसाळगडावर जात असाल तर ह्या शिडी मार्गाने आपल्याला हा शॉर्टकट रस्ता आहे. ह्या रस्त्याने आपण डायरेक्टली रसाळगडाच्या मार्गे लागतो. तर ह्या रस्त्याचा वापर करावा. साधारण सुमारगडावरनं 7:45 ट्रॅकला सुरुवात केलेली. तर एक 3 तासाच्या अंतरानंतर आपण हा समोर दिसतोय तो इकडे आहे रसाळगड ह्या दिशेला. आणि हा पूर्ण डोंगर क्रॉस करून ही पूर्ण सह्याद्री
2 डोंगर करून क्रॉस करून ही पूर्ण सह्याद्रीचा नजारा आणि ही पूर्ण गँग आमची. रसलगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची उंची साधारण 1800 फूट इतकी आहे. रसलगडाचा आकार त्रिकोणी आणि घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस 2 ते 2.5 तास लागतात. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्ट्यच आहे. किल्ल्यावर लहान मोठे मिळून सुमारे 16 तोफा आहेत. उजव्या तोफच्या बाजूला एक खराब टाका आहे. तिथूनच मागच्या बाजूला थोड्या उंचावर चालत गेल्यावर टोकाला पीर बुरुज आहे. यावर एक तोफ आणि बाजूला 2 तोफा ठेवलेल्या दिसतात. मंदिराच्या बाहेर ओट्यावर 6 तोफा रांगेत ठेवलेल्या दिसतात. मंदिरासमोर दीपमाळ व वृंदावन आहे. हे मंदिर श्री वाघजाई भैरी व झोलाई देवी याचं असून मंदिराच्या एका भिंतीत अनेक पुरातन मूर्ती ठेवलेल्या दिसतात. देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर उजव्या हाताला पाण्याचे देवटाकं व डाव्या हाताला एक खराब पाण्याचं टाकं लागतं. अशा प्रकारे रेंज ट्रॅकची समाप्ती झालेली आहे. मैपतगड ते सुमारगड आणि सुमारगड ते रसाळगड असे 3 रेंज ट्रॅक आपण आज कंप्लीट केलेले आहेत. चला भेटूयात पुढच्या रेंज ट्रॅकला. धन्यवाद.